आणखीन एक विषय फार महत्त्वाचा कोल्हापूर मधनं आपल्याकडे जो आला, म्हणजे कराड जवळचं एक जे गाव आहे त्या गावामध्ये सातारा जिल्ह्यातली ही बातमी आहे. एका तलाठ्यानं एका शेतकऱ्याला वेठीच कसं ठरलं त्याची बातमी आहे. काय बातमी आहे नेमकी? नक्कीच एक हास्यास्पद गोष्ट आहे असं आपण म्हणू शकतो, कारण की जे नसे ललाटी ते करी तलाठी अशी एक जी ग्रामीण भागात म्हण प्रसिद्ध आहे, तसंच काहीतरी घडलंय. या म्हणीप्रमाणेच कराड तालुक्यातल्या येणपे गावच्या एका शेतकऱ्याच्या ललाटी तब्बल 21,94,000 रुपये इतका दंड या तलाठ्यानं मारलेला आहे. अवघ्या 3 गुंठे शेतामध्ये 471 ब्रास मातीचं उत्खनन केल्याचा जावई शोध लावून महसूल विभागानं 21,94,000 रुपयांचा दंड या शेतकऱ्याला ठोठावलेला आहे. आणि या सगळ्या प्रकाराचा धक्का त्या शेतकऱ्याला बसलाय आणि त्यानं आत्महत्या करण्याचा इशारा दिलेला आहे. नक्कीच सातारा जिल्ह्यातल्या कराड तालुक्यातील येणपे लोहारवाडी या गावातले जे भगवान जाधव आहेत, त्यांनी आपल्या शेतामध्ये घर बांधण्यासाठी पाया खोदला होता आणि त्यातली जी माती होती ती जी निघालेली ती माती त्यांनी उचलून आपल्या झाडांना घातली. मात्र गावच्या तलाठ्यांना हा प्रकार म्हणजे मोठा गुन्हा वाटला आणि त्यांनी या जागेचा पंचनामा केला आणि 471 ब्रास माती उत्खनन केलं असं सांगत त्याबाबतचा अहवाल जो आहे तो तहसील कार्यालयाला त्यांनी पाठवून दिला आणि त्या शेतकऱ्याला तब्बल 21,94,860 रुपयांचा दंड ठोठावण्यात आल्याची नोटीस बजावण्यात आलेली आहे. नक्कीच. आणि आपण न केलेली जी चुकी आहे तिची शिक्षा का भोगायची आणि इतका मोठा दंड का भरायचा असा सवाल या शेतकऱ्यांना विचारलेला आहे. या संदर्भामध्ये तलाठी काय म्हणतात ते आपण पाहूया. पाया काढलेला आहे घराचा आणि त्या घराच्या पाया काढल्याने त्याचं जे मटेरियल निघाले ना ते मी झाडाची लावले माती आणि ते झाडं तयार करून लावून इथं तयार केलेलं आहे. आणि मी काय खोदकाम केलेलं नाही तरी पण मला 21 लाख काय 21-21.5 लाख रुपये दंड केला. एवढी माझी सगळी इस्टेट जरी पुरी विकली तरी मी हे सगळं एक हे करू शकत नाही. आणि जर याला जर न्याय नाही भेटला तर मी आत्महत्या करीन. माती उत्खनन केल्याबाबत गाव कामगार तलाठी लोहारवाडी यांनी तहसील कार्यालयाकडे पंचनामा सादर केला आणि त्याच्यामध्ये 471 ब्रास त्यामध्ये उत्खनन केलेलं आहे. त्याच्यासाठी परवानगी घेतलेली नाही असं पंचनामा सादर केल्याने त्यांना आपण 471 ब्रास मातीचा दंड म्हणून या कार्यालयाकडून 21,94,860 रुपयांचा दंडाची ऑर्डर दिली. नक्कीच या शेतकऱ्याच्या माथी हा जो इतका मोठा दंड आकारण्यात आलेला आहे या संदर्भात आमचे जे प्रतिनिधी आहेत संभाजी थोरात त्यांनी ही बातमी सगळ्यात आधी साम टीव्हीच्या निदर्शनामध्ये आणून दिली होती. संभाजी, नेमकी काय घटना आहे, हा नेमका काय प्रकार आहे? खरं तर हास्यास्पद असंच म्हणावं लागेल. आणि या आता शेतकऱ्यांना सुद्धा आत्महत्येचा इशारा दिलेला आहे. तलाठी ज्या पद्धतीने सांगतायत ती एक वेगळी भूमिका आहे आणि शेतकरी म्हणतायत असं काहीच नाहीये. काय नेमका प्रकार आहे, काय घटना होती ही? खरं तर कराड तालुक्यातले येणपे हे अतिशय दुर्गम गाव आहे. या दुर्गम गावातील शेतकरी आहेत भगवान आबा जाधव. या भगवान आबा जाधवांनी फेब्रुवारी महिन्यात आपलं घर बांधण्यासाठी काढलं आणि त्यासाठी त्यांनी पाया खोदला होता. हा पाया खोदल्यानंतर त्यातून जी माती निघाली ती माती ही झाडांना घातली आणि तलाट्यानं तिथल्या गाव कामगार तलाट्याला हा खूप मोठा गुन्हा वाटला आणि त्यानं तिथं पंचनामा केला आणि फेब्रुवारी महिन्यात हा पंचनामा केलाय ते 15 फेब्रुवारीला. आणि 15 फेब्रुवारीला पंचनामा करून त्यांनी हा पंचनामा तहसील कार्यालयात सादर केलाय. हा पंचनामा माझ्या समोर आहे. यात पंचनाम्यात 471 ब्रास माती उत्खनन केलंय अवैध पद्धतीनं आणि त्यासाठी त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यासाठी हा पंचनामा त्यानं तलाट्यानं तहसील कार्यालयात दिला आणि तहसील कार्यालयानं त्याच्यावर 21,94,000 इतका जवळपास 22 लाख रुपयाचा दंड त्याच्यावर आकारलाय. माझ्याकडं हा तलाट्याने केलेला पंचनाम्याची प्रत आहे. तर या पंचनाम्यात ज्या ग्रामस्थांच्या सह्या घेतलेल्या आहेत त्या सह्या कुणाच्या आहेत हेच माहिती नाही, त्याच्यावर काही माहिती नाही. त्याच्यावर त्या ग्रामस्थांची नावं लिहिणं गरजेची होती. खरं तर या शेतकऱ्याशी मी बातचीत केली, त्या जागेवर प्रत्यक्ष जाऊन आलो तर त्या ठिकाणी घराच्या व्यतिरिक्त कुठंही खोदकाम केल्याचं त्या जागेत दिसत नाही. दुसरी महत्वाची गोष्ट, जे खोदकाम केलंय तिथून अगदी जास्तीत जास्त खोदायचा प्रयत्न केला तर 5 फुटाच्या खाली या ठिकाणी जाऊ शकत नाही अशी भौगोलिक परिस्थिती आहे. खाली संपूर्ण. बरोबर. संभाजी मी परत तुमच्याकडे येतो. तुमच्याकडे येतो. आपल्यासोबत अमोल सुतार आहेत, त्या गावचे जे ग्रामस्थ आहेत, येणपे गावातले जे ग्रामस्थ आहेत ते आता फोनवरून आपल्याशी बोलतात. अमोल सुतार, तुमच्याच गावातल्या एका शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये असा प्रकार घडलेला आहे की त्या शेतामध्ये त्यांनी उत्खनन केलं, मातीचं उत्खनन केलं, असं त्यांच्यावरती ठपका ठेवलेला आहे आणि त्यांना दंड ठोठावलाय. काय नेमकं घडलंय आणि तुमची भूमिका काय या संदर्भातली? काय झाले साहेब माहिती आहे का, इथं कोणत्याही प्रकारचं उत्खनन झालेलं नाही
हॅलो. हा बोला बोला अमोल सुतार बोला. इथं कोणत्याही प्रकारचं उत्खनन झालेलं नाही. एका शेतकऱ्याने स्वतः जमीन इथे डेव्हलपिंग केलेलं आहे. तसेच त्याचं जे घर बांधण्यासाठी जागा होती ती घर बांधण्यासाठी जागा व्यवस्थित केलेली आहे. ही तलाट्याला पैशाच्या कारणामुळे तलाट्यानं वारंवार पैशाची मागणी करून ही नसलेली गोष्ट उत्खनन केले, काय केले, सगळं खोटं पंचनामा करून हा दंड ठोठावण्यात आलेला आहे. ते असं इथं काही सुद्धा घडलेलं नाही. बरोबर अमोल सुतार, तुम्ही आमच्याशी बोलला त्याबद्दल धन्यवाद. सचिन नलावडे जे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष आहेत ते सुद्धा फोनवरून आता आहेत. सचिन नलावडे, एणपे नावाचं जे गाव आहे कराड तालुक्यातलं अत्यंत दुर्गम गाव आहे, त्या गावामध्ये एका शेतकऱ्याला तलाठ्यानं दंड ठोठावलाय. तो तब्बल 22 लाखांच्या आसपास हा दंड आहे आणि त्याचं कारण त्यांनी सांगितलं की त्या शेतामध्ये त्यांनी अवैधरित्या माती उत्खनन केली. हा ठपका त्यांच्यावरती ठेवला. कसं पाहता या घटनेकडे आणि याचा काही तुम्ही विरोध करणार आहात का? नक्कीच. जर गावामध्ये एखादा शेतकरी स्वतःचं घर बांधण्यासाठी जर उत्खनन करत असेल आणि त्याला जर जो गाव कामगार तलाठी आहे, शासनात जो प्रथम प्रतिनिधी जो गावामध्ये असतो, तो जर अशा पद्धतीने दंड करत असेल तर हे निंदनीय आहे. या तलाठीच्या निलंबनाविषयी आम्ही तहसीलदारांना निवेदन देणार आहे. आणि खरं तर तुम्ही म्हटलात आता की 3 गुंठ्याची जागा आहे आणि त्याला त्यांनी 22 लाख दंड केलेला आहे. ज्या गावामध्ये 3 गुंठ्याची किंमत 60,000 होते त्याला 22 लाख रुपये जर दंड तुम्ही करत असाल तर आमचं म्हणणं आहे शासनाला का की 22 लाख रुपये देऊन तुम्ही ती 3 गुंठे जमीनच घ्यावी ना. दंड कशाला करताय त्याला? आणि खर तर एका बाजूला अवैध पद्धतीने नदीतील किंवा ओढ्यातील गाळ-उपसा वाळूपसा चालू आहे, त्याकडे मात्र हे तलाठी लोक जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात. आणि शेतकऱ्याने जर घर बांधाय काढलं तर त्याला मात्र हे दंड करतात. हे खरं तर निंदनीय आहे. आणि प्रशासनाचे ह्याच्यात आर्थिक संबंध असावेत. जे अवैध वाळूपसा चालू आहे, गाळ उपसा चालू आहे आणि शेतकऱ्यांचे हे चुकीच्या पद्धतीनं ते दंड वगैरे करत आहेत. बरोबर. सचिन नलावडे तुमचा मुद्दा पोहोचला. सचिन नलावडे तुमचा मुद्दा पोहोचला. तुमच्याकडे तुम्ही आमच्याशी बोलला त्याबद्दल धन्यवाद. संभाजी, मला तुझ्याकडे परत यायचा शेवटचा प्रश्न मला तुला असा विचारायचा या संदर्भातला की एकूण ही सगळी बातमी आपण दाखवल्यानंतर तहसीलदारांची काय भूमिका आहे? ते तलाठ्यावरती कारवाई करणार आहेत का? तुझं काही बोलणं झालंय का? तहसीलदारांशी बोलणं झालंय. ज्यावेळी हा शेतकरी तहसीलदारांकडे गेला त्यावेळी तहसीलदारांनी, कारण ही जी प्रक्रिया सगळी आहे तो तहसीलदारांचे 200-300 गावाची जबाबदारी असते. त्यांना प्रत्येक गावावर लक्ष देणं कठीण असतं. हा जो पंचनामा आहे तो तहसीलदार कार्यालयात सादर केल्यानंतर त्यांनी रुटीन प्रमाणे कारवाई केली, रुटीन प्रमाणे त्याच्यावर दंड आकारला आणि हा आदेश त्या शेतकऱ्याला दिला. मी तहसीलदारांशी बोलल्यानंतर तहसीलदारांनी शेतकऱ्याशी बातचीत केली, त्याला प्रांतांकडे अपिलात जायला सांगितले आणि अपिलात जाऊन मग त्याचा दंड आणि प्रत्यक्ष घटनास्थळी पाहणी करून मी निर्णय घेतो. दरम्यान मी तहसीलदारांशी आपली सकाळची 9ची बातमी लागल्यानंतर तहसीलदारांनी या संबंधित घटनेची व्यवस्थित चौकशी करून तलाठी दोषी असेल तर त्याच्यावर निश्चित कारवाई करण्यात येईल असं आश्वासन दिलेलं आहे. संभाजी, या बातमीचा फॉलोअप तू घेशीलच आणि या संदर्भातलं अपडेट जे आहे या संपूर्ण अपडेट्सवरती आपलं लक्ष राहीलच. साम टीव्ही त्या तलाठ्याच्या संदर्भामध्ये जो काही फॉलोअप आहे तो घेत राहील आणि शेतकऱ्याला कोणत्याही स्वरूपातनं त्याच्यावरती अन्याय होऊ नये अशी आपली सगळ्यांची भूमिका.